फडणवीसांना मराठ्यांनीच मुख्यमंत्री केले, समाजाचं जर वाटोळ होत असेल तर ते मी सहन करणार नाही असा इशारा या ठिकाणी जरांगे पाटलांनी दिलाय। आणि त्यांनी फडणवीसांबद्दल काय म्हटलंय बघूया आपण। मनोज जरांगे म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांना वाटत असेल की ते हुशार आहेत, पण शेतकरी सुद्धा फार हुशार आहे। तुम्ही आमचे प्रमाणपत्र रोखले, प्रमाणपत्र सरकारनं रोखले आहेत। फडणवीस यांनी एक भाषण केलं होतं की मंत्र्यांना किंमत नाही, मुख्यमंत्रीच सर्व काही असतो। मग आमचे प्रमाणपत्र सुद्धा तुम्हीच रोखले आहेत। सरकारने हैदराबाद गॅजेटचा GR लागू झाला आहे, कुणबी प्रमाणपत्र देणं अचानक का बंद झालंय? तुम्ही प्रमाणपत्र द्या आणि समाजाचं मन जिंका। फडणवीस तुम्ही नाही तर तुमच्या 50 पिढ्या जरी आल्या तरी मी मराठ्यांना धक्का सुद्धा लागू देणार नाही, असं जे काही थेट इशारा या ठिकाणी जरांगे पाटलांनी दिलाय। त्याचबरोबर 30 तारखेपासून आंदोलन करणार असल्याची घोषणा सुद्धा या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी केली आहे। 30 मे पूर्वी सर्वांना प्रमाणपत्र द्यावे, नाहीतर 30 तारखेपासून अमरण उपोषण करणार असल्याचं या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय। एकंदरीत मित्रांनो, जरांगे पाटलांच्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि एकंदरीत आतापर्यंत जी काही आंदोलनं केली आणि त्यानंतर जे काही मराठा समाजाला प्रमाणपत्र असतील किंवा आरक्षणामध्ये काही ठिकाणी जो काही लाभ मिळाला, याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा। धन्यवाद।